हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. तुम्ही कसे आहात? मी बरी आहे. आणि चला, सकाळ झालेली आहे. रोजच्या डेली यूट्यूबनुसार आम्ही आज शेतातून भाजीपाला आणलेला आहे. आज मंगळवार म्हणजे आमच्या देवरीच्या मार्केट आहे. तर आज पुन्हा आम्ही आपल्या वावरातून आणि भाजीपाला वाडीतून भाजीचं आणलेलं आहे. चला, मी तुम्हाला दाखवते की आज आम्ही आमच्या वाडीतून काय काय आणलं. तर मित्रांनो बघा, आम्ही काय आणलं. मुडी कांदा, हे मुडी कांदा आहे. आणि हे बघा सांबार आणि भाजी आणि ते मुडा कांदा धुवून ठेवलेले आहे. ते मी काल सायंकाळला आणलेली होती. ते धुवून साफ आणि ते बांधले. बघा मित्रांनो, हे मुडी कांदा धुवून सरी मी आज काल सायंकाळला आले आणि धुवून सरी आला. हे बघा 10 रुपयाची जोडी आहे. 4 मुडा कांदे आहे. त्याच्यानंतर आपण अजून सकाळला भाजीपाला आणलेला आहे. चला आता लवकरात लवकर त्याला साफ करूया. तर मित्रांनो, मम्मी आणि मी आमच्या वावरातून भाजी आणली आणि आता तिला आपण चांगल्या पद्धतीने तोडायचं, धुवायचं आणि बाजारात विकायला द्यायचं. तर अशा पद्धतीने मंगळवार दिवस आलं की आम्ही बाजारात भाजीपाला थोडाफार निघते आमच्या वावरातून. तर आम्ही ते विकायला घालतो, कारण की आम्हाला घरी पण सुद्धा पैसे लागतात. तर भाजीपाला थोडाफार विकलं की आपल्याला तो पैसे मिळतात. तर आम्ही त्यांचे दुसरं भाजीपाला घेतो. तर अशा पद्धतीने आमच्या वावरात भाजी, आवडी भाजी याचं तुम्ही आडणसुद्धा करू शकता आणि सुकीसुद्धा भाजी बनवू शकता. म्हणजे साधी चवडी भाजी पण बनवू शकता. याच्यामध्ये दाणं गिणं खूप छान मस्त आणि स्वादिष्ट लागते भाजी. तर ही चवडी भाजी मी बांधून घेतली, मम्मीने कापून दिली. तर आणि मी बांधते आणि त्याला धुणार. पण अगोदर याला नीटनेटकेपणे कचरा काढून सारे यांना आपण साफ करू आणि बाजारात विकायला घालू. तर अशा पद्धतीने आपण साफ करतो. तर शेतात आणि गावातली लोक असेच मार्केटला भाजीपाला आणतात. आता तुम्हाला वाटते की साहजिक भाव करतात मार्केटमध्ये की एवढ्याने एवढे दे म्हणून सारे, पण त्यांच्या मागे पण खूप मेहनत असते मित्रांनो. तर खूप मेहनत करून सुद्धा आपण भाजीपाला काढतो आणि मार्केट विकायला घालतो. तर अशा पद्धतीने मम्मीसोबत आणि मम्मी आणि मी आम्ही दोन्ही भाजीपाला साफ करतो आणि विकायला थोडा बहुत पैसे घेतात. तर घरी होतात. आता ती काकू आली धान घ्यायला. माझ्या काकूची आई तर दुसऱ्या गावची आहे. तर ती त्यांच्यासोबत बोलली. आता ते पण निघून गेली. तर आपण लवकर बांधूया, कारण की दादा पण निघून जाणार. तर आमची भाजीपाला घरीच राहणार. एवढी तोडलेली मेहनत आमची वाया जाणार. तर मम्मीसोबत आम्ही आता लवकर लागले कामाला. आवडी भाजी आणि शिरसा भाजी, मुळा, सांबार आणि भाजीचं एवढं निघाले. आता वांगे वगैरे निघायला आहेत. सध्या आता भाजीपालाच निघालं. तर आम्ही एवढेच काढून दिलो आणि त्यांना चांगल्या काळजीपणाने आणि कचरा काढी सगळं काढून सरे साफ करावा लागते. आणि मित्रांनो, तुम्ही कुठं माझं व्हिडिओ बघता आणि एवढं मेहनत करावं लागते. तुम्हाला साहजिकच वाटते की कास्तकारांना काही परवडत नाही, आम्हाला काही परवडत नाही मित्रांनो. कारण की बाजारात ज्या भावाने येते त्या भावाने आम्हाला मार्केटमध्ये भाजीपाला द्यावा लागते. मग तो नफा हो की तोटा होय. तर बघा अशा प्रकारे इकडे ऊन निघाले आणि आम्ही शिंदीचे केली भाजीपाला बांधतो. आता कापून झालेली आहे. तर मम्मी बांधूसुद्धा लागत आहेत भाजी वगैरे आणि मी पण सावटत आहे त्यांना नीटनेटकेपणा. आणि हे सांबारसुद्धा आहे, कचरा त्याच्या पद्धतीने आपण काढतो. आणि मम्मीसोबत मी ओरडत राहते, नेहमी झगडत राहते की असं काहून तसं काहून. तर मम्मी मला नेहमी टोकत राहतात. तर हे बघा आता भाजी बांधून झालेली आहे. मम्मी दुसरी भाजी बांधायला लागले. तर मी त्यांना पाण्यातून साफ करते आणि चांगल्या प्रकारे पाण्याचे झाडू काढते. कारण की पाण्यातून आपण साफ केलं तर माती वगैरे लागलेली राहते, ते निघून जाते. तर अशा पद्धतीने बघा जुडी आता 14 जुडी भाजीची झाले आवडीची आणि 14 झाले शिरशा भाजीची आणि मुळ्या कांद्याचे पण आपण जुडी बांधू. तर विकायला सोपं आणि हलका जाते. तर अशा पद्धतीने आपण मंगळवारला भाजीपाला निघतो तर काढत असतो. तर मित्रांनो, तुम्ही
कुठून कुठून माझे व्हिडिओ बघत आहात तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या शेतात पण काही भाजीपाला लावते की ते पण सुद्धा सांगा. आणि आमच्या शेतात आमचे शेत बघायला या. आमच्या गावाकडे खूप शेत भाजीपाल्याचे हिरवं हिरवं आणि रासायनिक पद्धतीने आणि चांगलं शेती सेंद्रिय खत याच्याने भाजी केली जाते. तर माझी भाजी धुवून झालेली आहे. मम्मीच्या काकाकडे बोलायला लाईनमॅन काका आले आणि ही माझी आत्या घराजवळची आत्या आहे. त्या पण आता मदत करू लागतील. त्या पण गावाकडून आज आल्या. घरापासच्याच आहेत पण त्यांचे पती आणि मुलगी इथं राहत नाही म्हणून ते आपल्या मुलीकडेच राहत असतात. त्यांच्या घरी इथं पण आहेत पण त्या सुद्धा आले तर ते पण आत्या आता मुली कांदा धुवू लागेल. त्यांना म्हणले की धुवू लागेल. मग मी लाईनमॅनशी बोलत आहे कारण की मित्रांनो आमच्या घरी पूर्ण गावात लाईट राहते आणि आमच्याकडेच लाईट नाही राहत. तर त्यांना काकासोबत बोलते मी पण की आमची लाईट बरोबर करून द्या तेव्हाच आम्ही वीज बिल भरणार. तर अशा पद्धतीने माझी पूर्णपणे भाजी धुवून झालेली आहे. आता ही थोडीशी मोकळी भाजी आहे ती सुकली तर त्यांना पुन्हा बांधते आणि पुन्हा धुवून सारे मी टाकते. तर सर्वपणे माझी भाजी पूर्णपणे धुवून झालेली आहे. पण सांबार आणि मुळे कांदा आहे तर सांबार पण साफ करूया अगोदर. पण पूर्ण यांना करण्यासाठी खूप वेळ लागते ही. तर एक एक थोडं बरोबर सावट लागतं आणि साफ करावं लागते. तर मार्केटमध्ये आपली भाजीपाला विकतात नाही तर मग ती घरी वापस परत आणायला लागते. त्यांच्यामुळे आम्हाला तोटा होत असते आणि नफा पण होत असते. तर अशा पद्धतीत थोडाफार आपल्याला निघते. तर घरचे घ्यायला घेतात. सोमवारच्या किती जुड्या झाल्या सोमवारच्या ना सांगायला बेसेल. तर मित्रांनो हे बघा एवढं सामान निघालं. सांबार मुगा कांदा आणि भाजी. मी मामाकडे आत्या आहेत यांनी पण हेल्प केला आम्हाला. आणि हे बघा मम्मी पराठा आपण चल मांडतेस ना गाडीवर. भाजीचे निघालं मागच्या वेळेस 100 रुपये झाले होते तर भाजीचे घ्यायला झाले. किती घेतात तर माहीत नाही. हे घरी खायला मुळा कांदे इथून जागा साफ करणार. हे पाणी सगळे मुळे कांदे धुतले आणि ते बघा मम्मी आता त्याला बांधून देत आहे. हे बघा गाडीवर आपण सामान इकडे चिकन तर धरलं नाही का होईल ना होईल. अरे बघा मी मामाच्या घरी आणून दिली. चला ओय झाला का जेवण. मला एकटीला निघाल नाही ना म्हणून तुला जास्त भारी नसं म्हणा पण निघाल नाही काय झालेला आहे इथून त्याला साफसफाई. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही भाजीपाला विकायला देतो आणि काढतो आणि घरीसुद्धा खायला होते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.